मंधातू जातककथा। बुद्ध भगवान श्रावस्तीमध्ये राहत असता एका भिक्षूला पुन्हा गृहस्थाश्रमात शिरून चैन करण्याची उत्कट इच्छा उत्पन्न झाली। त्याच्या बरोबरच्या भिक्षूंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी त्याला भगवंताकडे नेले। भगवान त्याला म्हणाले, हे भिक्षू, इहलोकींच्या उपभोगाने मनुष्य आपली तृष्णा शमविल हे संभवत नाही। लाभापेक्षा लोभ वाढत जात असतो। तेव्हा सुज्ञ पुरुषांनी आपल्या तृष्णेचे शमन सद्विचारांनीच केले पाहिजे। तृष्णेचे शमन उपभोगांनी होत नाही। याचे उदाहरण म्हणून भगवंताने ही गोष्ट सांगितली। प्रथम कल्पात महास्मंत नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला। त्याचा पुत्र रोज, रोजाचा पुत्र वर्रोज, वर्रोजाचा पुत्र कल्याण, कल्याणाचा पुत्र वर्कल्याण, वर्कल्याणाचा पुत्र उपोसथ आणि उपोस्थाचा पुत्र मांधाता। मांधाता सर्व राजात मोठा दैवशाली राजा होऊन गेला। चक्रवर्ती राजाच्या राज्यात चक्र, हत्ती, घोडा, मणी, स्त्री, श्रेष्ठी आणि मुख्य प्रधान अशी 7 रत्ने असतात। त्याच्या प्रभावाने राजवाड्यासमोर अंतरिक्षांमध्ये एक दिव्य चक्र भ्रमत असे। आपल्या सामर्थ्याने चक्राला फिरवणारा म्हणूनच याला चक्रवर्ती राजा असे म्हणतात। या चक्राच्या जोरावर चक्रवर्ती राजाला वाटेल त्या ठिकाणी अप्रतिहतपणे जाता येते। सगळे राजे त्याचे स्वामित्व तात्काळ कबूल करतात। त्याच्यासारखा हत्ती दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही। तो अंगाने सफेद असतो। त्याचा घोडा सर्व घोड्यात उत्तम असतो। मणी सर्व जवाहिरात श्रेष्ठ असतो। स्त्री सर्व स्त्रियांत सुस्वरूप आणि सुशील असते। श्रेष्ठी सर्व व्यापारात धन असून राजाला वाटेल त्या प्रसंगी वाटेल तेवढी पैशाची मदत करू शकतो। आणि त्याचा मुख्य प्रधान सर्व राजकारणी पुरुषात श्रेष्ठ असून दूरदर्शी जनतेचे कल्याण करण्यात दक्ष असतो। यांशिवाय चक्रवर्ती राजाच्या अंगी या 4 धी असतात। तो सुस्वरूप असतो, दीर्घायुषी असतो, त्याचे शरीर निरोगी असते आणि तो सर्व लोकांना प्रिय असतो। मांधाता राजाला ही 7 रत्ने आणि 4 धी प्राप्ती झाल्या होत्या। एवढेच नव्हे तर डाव्या हातावर उजव्या हाताने टाळी मारल्याबरोबर आकाशातून अशा रत्नाची वृष्टी पाडण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य होते। 84,000 वर्षे त्याने बालपणातील खेळ खेळण्यात घालविली। तदनंतर 84,000 वर्षे युवराजपदाचा उपभोग घेतला आणि नंतर 84,000 वर्षे चक्रवर्ती राजा होऊन सर्व जगाचे राज्य केले। त्याचे आयुष्य किती होते याची गणना करणे जवळजवळ अशक्य आहे। चक्रवर्ती होऊन राज्य करीत असता एके दिवशी त्यांच्या मनात अतिप्रिचाद्वज्ञाया म्हणीप्रमाणे राज्याविषयी तिरस्कार उद्भवला। येऊन जाऊन तेच उपभोग, तीच सत्ता आणि तीच चैन, त्यात त्याला सुख वाटेनासे झाले। किंबहुना या सर्व गोष्टींचा त्याला वीट आला। राजा कंटाळलेला आहे असे पाहून अमात्य म्हणाले, महाराज, आपण कोणत्या तरी वस्तूविषयी उत्सुक दिसता। येथे आपणाला काही दुःख उपस्थित झालेले आहे की काय? मांधाता म्हणाला, या राज्याचा मला वीट आला आहे। माझे पुण्यबळ एवढे मोठे आहे की त्यासमोर चक्रवर्ती राज्य कहदार्थ आहे। यापेक्षा श्रेष्ठतर असे दुसरे एखादे राज्य असेल तर मला सांगा। अमात्य म्हणाले, महाराज, पृथ्वीवर आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे राज्यच राहिले नाही। आपण सर्व राजाचे राजे आहात। तेव्हा याहून संपन्नतर राज्यपद कोठून सापडणार? आता देवलोकीचे राज्य याहून चांगले असले पाहिजे। तेव्हा ते मिळविण्याचा आपण प्रयत्न करा। राजाने आपल्या चक्राच्या सामर्थ्याने अमात्यांसह एकदम चातुर महाराजिक देवलोकी गमन केले। या देवलोकात विरूपाक्ष, धृतराष्ट्र, विरूढ आणि वैश्रवण या 4 दिग्पाळांचे स्वामित्व असते। यांना महाराजा असे म्हणतात। त्या महाराजांनी मांधात्याचे चांगले आगतस्वागत केले आणि देवलोकी येण्याचे कारण विचारले। मांधाता म्हणाला, पृथ्वीच्या राज्याने मी कंटाळून गेलो आणि तेथील उपभोगांचा मला वीट आला म्हणून माझ्या अमात्यांसह मी येथे आलो आहे। ते ऐकून त्या 4 महाराजांनी मांधात्याला अभिषेक करून आपल्या देवलोकांचे राज्य समर्पण केले।
हजारो वर्षांनी त्याही राज्याचा मांधात्याला कंटाळा आला आणि तो विरूपाक्षाधिक 4 राजांना म्हणाला, या देवलोकापेक्षा रमणीय असा दुसरा एखादा देवलोक आहे काय? ते म्हणाले, होय सरकार. या देवलोकापेक्षा तावत्रिंशत देवलोक सुंदर तर आहे. तेथील शोभा अपूर्व आहे. ती येथे कशी पाहाव्यास सापडेल? मांधात्याने आपले चक्रवर फेकून त्याच्या सहाय्याने अमात्यांसह तावत्रिंशत देवलोकी गमन केले. मांधाता आला असे समजताच इंद्र सामोरा गेला आणि मोठ्या थाटाने आपल्या वैजंत प्रासादात त्याला घेऊन आला व म्हणाला, महाराज, आपल्या देदीप्यमान चक्रासह आपण येथे का आला? मांधाता म्हणाला, मनुष्यलोकींच्या आणि चातुर महाराजिक देवलोकींच्या सर्व उपभोग्य वस्तूंनी मला कंटाळा आला. अनेक हजार वर्षे या दोन्ही लोकांचे सार्वभौम राज्य मी अनुभविले, परंतु त्यात तथ्य दिसून आल्यामुळे मी या लोकी राज्योपभोग घेण्यासाठी आलो आहे. इंद्राने आपले राज्य द्विधा करून एक भाग मांधात्याला दिला. तेव्हापासून देवलोकी 2 इंद्र राज्य करू लागले. काही काळाने मांधात्याला राज्य अर्पण केलेला इंद्र आपल्या पुण्यक्षयाने पतन पावला आणि त्याच्या जागी दुसरा इंद्र आला. तो मिळालेल्या देवलोकींच्या अर्ध्या राज्याने संतुष्ट होता. अशा प्रकारे 36 इंद्र उत्पन्न होऊन पतन पावले. तथापि मांधात्याची राज्यतृष्णा शमन पावली नाही. स्वर्गाचे अर्धराज्य त्याला पुरेसे वाटेना. शक्राला मारून सर्व राज्य हस्तगत करावे असा त्याचा मनोदय होता. पण इंद्राला कोणत्याही उपायाने मारणे शक्य नव्हते. मात्र अशा दुष्ट मनोवृत्तीमुळे मांधात्याच्या पुण्यरूपी वृक्षाची पाळे शिथिल झाली आणि तो उन्मळून पडला. पुण्यक्षय झाल्याबरोबर मांधात्याला देवलोकी वास करिता येणे शक्य नव्हते. गोफणीतून सुटलेल्या दगडाप्रमाणे तो झटदिशी पृथ्वीवर आपल्या पूर्वीच्या उद्यानात येऊन पडला. उद्यानपालाने स्वर्गातून खाली पडलेल्या या प्राण्याकडे धाम घेतली आणि तो म्हणाला, महाराज, दिव्यश्रीरधारी असे आपण कोण आहात? इतक्यात त्याचे अमात्यही देवलोकातून त्या ठिकाणी येऊन पडले. मांधाताराजाला यावेळी मरणांतिक वेदना होत होत्या. आपल्या अमात्यासह मांधाताराजा उद्यानात येऊन पडला आहे हे वर्तमान उद्यानपालाने त्या काळी राज्य करणाऱ्या राजाला सांगितले. तेव्हा तो आपल्या अमात्यांसह उद्यानात मांधात्याला पाहण्यासाठी आला. मांधाता जगत नाही असे पाहून अमात्य म्हणाले, महाराज, आता जगाला आपला शेवटचा निरोप काय असेल तो सांगा. मांधाता म्हणाला, हजारो वर्षे मनुष्यलोकींचे, लाखो वर्षे चातुर्महाराजिक देवलोकींचे आणि लाखो वर्षे तावत्रिंशत देवलोकींचे राज्य करून मांधाता राजा अतृप्तच मरण पावला असे लोकांना सांगा. हाच माझा शेवटला निरोप होय असे उद्गातर काढून त्याने प्राण सोडला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.